नमस्कार, मी मंगेश भुजबळ, फिनिक्स मल्टी सर्व्हिसेस, छत्रपती संभाजीनगर. व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा आहे की महाराष्ट्र सरकारतर्फे बिनव्याजी आई योजनेसाठी 1 ते 15 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे. जर आपल्याला याचा लाभ घ्यायचा आहे तर आपल्याला काय काय डॉक्युमेंट्स हवेत, काय काय माहिती आहे याबद्दल पुरेपूर मी आपल्याला माहिती देणार आहे. याआधी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जर कोणाला कुठल्याही सरकारी योजनेबद्दल माहिती हवी असेल तर माझी व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून काय होईल की त्यांना आई योजना, कुठली सरकारी योजना असेल याच्याबद्दल पुरेपूर माहिती मिळेल. आणि माझे व्हिडिओ वगैरे आवडत असतील तुम्हाला तर या व्हिडिओला लाईक करून घ्या, जेणेकरून माझ्या चॅनलला प्रोत्साहन मिळेल आणि माझ्या चॅनलवरती नवीन नवीन सरकारी योजनेची सर्व काही माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवत राहील. आई योजना याबद्दल मी यासाठी आपल्याला सांगत आहे की आई योजना ही एक कर्ज योजना आहे. यामध्ये विना व्याज आपल्याला 1 लाख ते 15 लाख रुपयापर्यंत महिलांसाठी कर्ज मिळणार आहे. फक्त ही योजना महिलांसाठी आहे. महिलांना मजबूत सक्षमीकरण करण्यासाठी ही महाराष्ट्र सरकारने योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर या योजनेसाठी आपल्याला काय काय डॉक्युमेंट्स लागतील, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पूर्णपणे ही माहिती सांगणार आहे. जर आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला जे आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत जसे केवायसी डॉक्युमेंट्स, आपलं आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक हे डॉक्युमेंट्स आवश्यक आहे. त्यासोबतच जर हा व्यवसाय जे करण्यासाठी आपल्याला सरकार पैसे देत आहे त्यामध्ये काही पर्टिक्युलर काही व्यवसाय दिलेत, त्या व्यवसायाद्वारेच आपल्याला हा लाभ घेऊ शकतात. ह्यामध्ये जे व्यवसाय जे सरकारने दिले, जे पर्यटक असतात की जर आपले विदेशी असो, दुसऱ्या राज्यात असेल, दुसऱ्या जिल्ह्यात नसेल, आपल्या जिल्ह्यामध्ये फिरण्यासाठी बघण्यासाठी येत असतील तर त्या लोकांसाठी आपण हा व्यवसाय करू शकता. यामध्ये काही व्यवसायाची माहिती आहे, मी काही माहिती आपल्याला माझ्या कमेंटमध्ये मेन्शन मध्ये करून देईल. आपण सांगा मला, मी आपल्याला सांगेल. काही व्यवसाय सांगतोय जसे की त्यामध्ये हॉटेल असतील, त्याच्यानंतर आपलं होम किचन असेल, त्यासोबत आपलं लॉजिंग असेल, त्यासोबत आपल्या कुठल्या चांगल्या ठिकाणी जर होम असेल तर तुम्ही विल्ला म्हणून त्याला सुद्धा भाड्यानं देऊ शकताय. असा व्यवसाय नवीन सुरू करण्यासाठी आणि यामध्ये आणखीन सारे व्यवसाय आहेत. जर आपल्याला माहिती हवी असेल तर मी एक लिस्ट आपल्यापर्यंत पोहोचून देईल. त्या लिस्टमध्ये आपण ते बघू शकताय. हे व्यवसाय आहेत, हे व्यवसायामध्ये आपण लोन घेऊ शकताय, सोबत करू शकताय. सोबत ट्रॅव्हलिंग आहे, जसे की आपण कार घेऊ शकताय, कारद्वारे ट्रॅव्हलिंग व्यवसाय करू शकताय. पर्यटकांना या ठिकाणाहून त्या ठिकाणावर नेणं फिरणं हा पण व्यवसाय आपण त्यामध्ये करू शकताय. तर यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, जर हा लोन जर घ्यायचा असेल तर यासाठी आपल्याला आवश्यक आहे शॉप लायसन, उद्योग आधार, प्रोजेक्ट रिपोर्ट आणि ज्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे, ठीक आहे, जसं की आपला जो व्यवसाय करायचा आहे त्याचं कोटेशन. जसं की आपल्याला कार घ्यायची आहे ट्रॅव्हलिंगसाठी, तर कार आपल्याला जी कार घ्यायची आहे त्या कारचं कोटेशन वगैरे जीएसटी विथ पाहिजे, तर आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरून महाराष्ट्र सरकारकडनं 1 ते 15 लाख रुपयापर्यंत कर्ज बिनव्याजी मिळत असतं. यामध्येच काय विचारल्याचे असे प्रश्न असतात की आपले की बाबा हे लोन घेतल्यानंतर हप्ते कसे फेडायचे. जर तुम्हाला जी बँक लोन देते, महाराष्ट्र सरकारकडनं जे लोन मिळतं आपल्याला, ते लोन जे असतं ते आपल्याला त्यांच्याकडनं माहिती दिली जाते की बाबा हप्ता आपला कसा राहील, पुढच्या कितीपर्यंत आपल्याला ते पैसे भरता येईल. अधिक आपल्याला काही माहिती हवी असेल तर माझं चॅनल आहे मंगेश भुजबळ, या चॅनलवरती तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला मदत करेल. किंवा माझा नंबर आहे 9657064238. या नंबरवरती तुम्ही कॉल करा, याबद्दल तुम्हाला मदत मिळेल. किंवा माझं ऑफिस आहे मुकिंदवाडीमध्ये, अंबिका नगर, गली नंबर 13 या ठिकाणी, छत्रपती संभाजीनगरमध्ये. या ठिकाणी येऊन आपण भेट देऊ शकताय. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करून घ्या. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.